हॅलो एव्हरीवन, माधुरीज किचन व्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, तुमच्यासुद्धा शिळ्या पोळ्या उरतात का? तर तुम्हीसुद्धा त्या टाकून न देता या पद्धतीने ही रेसिपी एकदा ट्राय करून बघा। तर तुमच्या घरातील सर्वच जणांना ही रेसिपी नक्कीच आवडणार आहे। तर माझ्यासुद्धा इथे 3 ते 4 पोळ्या उरलेल्या होत्या। मी काय केलेलं आहे, त्या बारीक करून घेतल्या आणि थोड्या मिक्सरमध्ये जाडबारीक अशा करून घेतलेल्या आहेत। त्यानंतर मी येथे 7 ते 8 लसणाची पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्या बारीक करून घेतलेल्या आहेत आणि त्यामध्ये मिक्स करून घेतलेल्या आहेत। नंतर चवीनुसार येथे मी मीठ टाकून घेतलेले आहे आणि त्यानंतर आपण 3 ते 4 चमचे येथे पाणी ॲड केलेले आहे आणि हे पाणी टाकायला विसरू नका, कारण आपण हे पाणी टाकल्यामुळे आपल्या चुरम्याची जी टेस्ट आहे ना, ती खूपच छान लागते आणि पोहे जसे भिजवतो तसेच हे आपल्याला भिजवून घ्यायचे आहे। त्यानंतर गॅसवर कढई ठेवलेली आहे, त्यात 2 चमचे तेल टाकलेले आहे आणि मी येथे शेंगदाणे टाकून घेतलेले आहे। शेंगदाणे छानपैकी आपल्याला खरपूस भाजून घ्यायचे आहेत। नंतर एक मोठा कांदा मी येथे जाड बारीक करून तो टाकून परतून घेतलेला आहे आणि 5 ते 6 कढीपत्त्याची पाने टाकून घेतलेले आहेत। नंतर अर्धा चमचा येथे मी हळद टाकून घेतलेली आहे। त्यानंतर आपण हा जो चुरमा मिक्स केलेला होता तो यात टाकून घेतलेला आहे आणि इतका छान लागतो ना हा चुरमा। तर तुम्हीसुद्धा एकदा ही नक्कीच ट्राय करा रेसिपी आणि कशी वाटली हे मला कमेंट्सद्वारे नक्कीच कळवा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब नक्कीच करा। धन्यवाद।